दरम्यान गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेले आहेत, पोहोचलेले आहेत। अमित शहा मंदिरात दर्शन घेऊन संकल्प पूजा करणार आहेत। अमित शहा यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, माणिकराव कोकाटे, मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत। अमित शहा मंदिरात दर्शन घेऊन आज संकल्प पूजा करणार आहेत। अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। आपण अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, आता इथे देवळामध्ये संकल्प पूजा अमित शहा करतील असं कळतंय, नक्की कशा पद्धतीने हा सगळा कार्यक्रम पार पडेल? अमित शहा यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आहेत, भाजपचे मंत्री पदाधिकारी देखील आहेत। अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा यासाठी मानला जातोय कारण गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी ह्या घडल्याला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा आहे। आता प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे आणि 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे। या कुंभमेळ्याच्या दृष्टीने देखील हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्र्यंबकेश्वरचे जे साधू महंत आहेत, विश्वस्त आहेत, हे अमित शहा यांच्याशी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा करण्याची शक्यता आहे कारण आतापासूनच कुंभमेळ्याच्या बैठकांना सुरुवात झालेली आहे। मोठमोठे कामाचा आढावा घेतला जात आहे, अहवाल मागवला जात आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वरचं मंदिर परिसरातलं अतिक्रमण असो किंवा त्र्यंबकेश्वरचं घाटांचा विस्तार असो, या दृष्टीने अमित शहा यांच्याशी काय चर्चा होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर नाशिकला देखील अमित शहा यांच्या दौऱ्याने काही ना काही भेट मिळेल अशी एक आशा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे अमित शहा यांचा दौरा हा सर्वांगाने अत्यंत महत्त्वाचा असाच मानला जात आहे। आता अमित शहा यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मध्ये रुद्राभिषेक केला जात आहे, त्र्यंबक राजाची ही पूजा केली जात आहे। साधारणतः 30 मिनिटाचा त्यांचा हा त्र्यंबकेश्वरचा दौरा आहे आणि त्यानंतर ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या अजनगाव इथे येणार आहेत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। धन्यवाद मुकुल आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।